बॅक टू माय चॅनल अ डे विथ सानिका। आज आहे पूजा आणि काल त्याची तयारी चालू होती। कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि हा ब्लॉग पूजेचा थोडा लेट येऊ शकतो 2 दिवसांनी, कारण की घरी पाहुणे आहे, सो एडिट करायला टाईम नाही मिळते, सो तुम्ही समजून घ्या। आणि आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि मम्मी मावशी आजी उठलेत 3 वाजताच, कारण की त्या खूप साऱ्या भाज्या कराव्या लागतात। जेवढे पदार्थ आपण खातो ना तेवढे सगळे पदार्थ करावे लागतात, म्हणजेच भजे, पराठ्यांचे प्रकार, भाकरी, भाज्या, जेवढ्या भाज्या आपण खातो तेवढ्या सगळ्या भाज्या कराव्या लागतात। सो ते करायला खूप टाईम लागतो। इडली, डोसा, आलूची वडी वगैरे हे सगळं करावं लागतं आणि हे करायला सकाळी उठून आंघोळ करून मगच किचनमध्ये जाता येतं हे सगळं बनवायला। आणि त्याचे 5 ताटं तयार केले जातात, ते ताटं मी तुम्हाला दाखवेन नंतर। आणि सो मी झोपली होती 3 वाजता, तर मी नव्हती जागी। सो दीदी उठली होती वाटतं 5 वाजता, तर तिने व्हिडिओ काढले असतील, तो मी तुम्हाला ते दाखवते, तुम्ही ते बघा, तोपर्यंत मी रेडी होऊन येते। मग पतल्या लाटल्यानं तर जोड नाही राहत। आता काय आलं ना ते झाल्यावर सगळं हे सगळं यांनीच केलं। बोलवेल बस नाही, मग घरच्यांनाच करावं लागतं 10 वेळा काम। मग 10 वेळा काय कामवाली बाई लावलं आपलं। पुढच्या वर्षी बाईवाली बाई बोलवा पुढच्या वर्षी, ठीक आहे। पाहिजे तूच भांडे घासायला बाईने भेटत ते नाही, पण काम भांड्यालाच बाई भेटत नाही, तसे मग बाई येत मा भाकरी लाटली आलं व्हिडिओ मध्ये, लाटली थापलेली काढायचं। तुझं काय गोळा तर दाखव, गोळा तर दाखव। तकडा 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 तकडा
नेहमीप्रमाणे टाइमची बचत करता. सिरियसली नेहमी आपल्याला टाइमची बचत असते, काय जरा पुढे ट्रॅफिक जाम आहे म्हणून आम्ही थांबलो. तेव्हा सुट्टी असते ना, आपण संडे सुट्टी. काय संडे, आपण संडे पण नाही बघा. काय करत होते का? आम्ही फेमस करू ना तुला, त्याच्याकडे सिलेंडर भेटतात. आग बुजवणारे, आग लावणारे नाही. बाय बाय. इकडे इकडे बाय बाय. घेऊन चाललो आम्ही तिला नागपूरला. जाऊ दे. असं कसं शक्य आहे? फोटो न काढता जाऊच नाही शकत. अगं मग आता अजून कशाला काढते? चालली कुठे? किती हवा आहे. नवीन जॉब करणार आहे. माझी घाई आहे. थांबता फोटो सेंड कर ना. निघ. हे आपण ते डिस्कस करणार होतो. आम्ही येतो. आपणच भेटूया. तुमचं कधी संपतंय? काय मला संपणार नाही. अगं म्हणजे तू बोलली ना 10 तारखेपर्यंतच आहे. जास्त काम आहे तेव्हा, नंतर नाही एवढं काम. मला तसं 13 तारखेपर्यंत जास्त काम. 13 आणि 15 म्हणजे मला तरी 13 नंतर 16, 17, 18 असं जाऊ. फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे. आता मी घर कोंबडी आहे. आपण जाऊ. एक दिवस बघ आपण, एक दिवस शॉपिंग, एक दिवस फिरणं. माझ्या ब्लॉगशी कसलं व्हिडिओ टाकला, टिकली विकली काढ. आता आहे ना एवढी पॅक झालेली. सरांना सांगितलं कार्यक्रमाला आली, चला आता ब्लॉग मध्ये. आणि बॅग मधून प्रसाद निघाला बाहेर. बॅग दाखवायचीच नाही सर. असा उघडून निघाला, पडला बाहेर. चला ते आता कसं उंच आहे ते, उंच. फायनली पूजा झाली आहे, सगळे गेले. माझं पण जेवण झालं, म्हणजे माझ्या मैत्रिणी आल्या त्या म्हणून मी थोडंसं जेवली त्यांच्याबरोबर. आता अजून काही भूक नाही आहे, कारण की ते प्लेट्स ज्या होत्या ज्या भरलेल्या 5 त्या पण संपल्या, तर पण काहीच उरलेलं नाही आहे. सो आता झोपू. सकाळी लवकर उठलो आहे. म्हणजे कसं मी तरी 7ला उठली. मम्मी पप्पा, मम्मी आणि मावशी, आई 3 वाजता उठले होते ते सगळं करायला. चला ते काय करतात बघूया. खूप लवकर गरम होते पाणी. वातावरण वाटत नाही, पण लवकर गरम होते. आम्ही जेवायचे बाकी आहोत. पाणी पिऊन पोट भरतो का पाय दुखतात. ह्याच्यातलं सगळं तर संपलं असलं तरी म्हणजे झाकण सुद्धा उघडत नाहीये. माझ्या रात्रीचे 2 वाजता लागलेली आहे, पण गिलास नाही गिलास ना तुम्हाला आपल्याला पाणी पिऊन कोणी घेतला माझ्यात नाही. आता सो गाईज, या प्रकारे आमची पूजा झालेली. आता आम्ही जेवायला बसतो. सांगितलंय मी पण मी सांगितले आधीच. मी त्याच्यानेच स्टार्ट केला होता ब्लॉग.